होत्या. या आई बघितलं असतंस काय आपल्या विठ्ठलाने माझं ऐकलं असतं बघ. होईने पण ह्या शाळेत ऍडमिशन घेतलं असतं. अभि तू पण या शाळेत ऍडमिशन घेतलेत. वा रे वा किती भारी. होई मला सांग तुझी डिव्हिजन कोणती असते ग? बी. तुझी? अरे वा माझी पण बी डिव्हिजन असते ना. बाबा बघितलंस का आबिर पण माझ्या स्कूल मध्ये आणि माझ्याच बेंचवर बसणार आहे. विठ्ठलाने पण तुमच्याबद्दल माझं सगळं ऐकलं असतं बघा. काय ऐकलं असतं विठुरायाने? अहो सुपर हिरो तुम्ही त्या दिवशी जेल मध्ये गेला होतात ना. मग मी विठ्ठलाला खूप प्रार्थना केली की माझ्या सुपर हिरोला लवकरात लवकर बाहेर काढ म्हणून. तरीच म्हंटल मी पोलिसांनी एवढ्या लवकर सोडलं कसं मला. पाव किलोने किलोभर प्रार्थना केली होती म्हणून सुटलो मी. थँक्यू. थँक्यू म्हणू नका की हो. मी आणि माझ्या विठ्ठलाने तुमच्यासारखे किती जणांना संकटातून सोडवलं असतं म्हणतो मी. आणि थँक्यू ऐकून ऐकून मला कंटाळा आला असतं की हो. होई ही कोण असते ग? ही माझी बहीण शुभ्रा. म्हणजे सख्खी बहीण नाही माझ्या काकाची मुलगी. हाय शुभ्रा. अरे तिले खडूसे आणि ना लोक मला घरी सारखी त्रास देत असती. अगं ओवी टेन्शन घेऊ नको म्हणतो मी. आता तुझा हा भाऊ तुझ्या शाळेत असतो ना तुझ्या सोबत. मग हिने आपलं म्हणे काय करू तर मी बघून घेत असतो बघ त्याला. नंतर बघून घ्या साहेब. चला आता तिघांनी पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको. चला. अबीर मस्ती नाहीये करायची. काळजी घे. बाबा बघितलं सावली टीचरांनी आबेची पप्पी घेतली. तुला घ्यायची जमती का? ये. आता नको मला. सावली टीचर. थँक्यू सावली टीचर. आई हा चान्स असतो बघा. कसला चान्स? थँक्यू. मॅडम अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय मी. पण ह्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढणं म्हणजे लय मोठी जोखीम होती. अहो तिथं वॉर्डच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड होते. मी कसं बस त्यांची नजर चुकवून आतमध्ये गेलो. डॉक्टरांचे एप्रन्स घालून ह्याला सगळ्यांच्या नजरेतून चुकवून बाहेर घेऊन आलो. मॅडम पुढे चालून जर काय कायद्याची कटकट झाली तर माझ्या अंगलट यायला नको हे प्रकरण. किती बोलतोयस तू माहितीये तुला? माझं एवढं मोठं काम केलंस म्हणून सगळं ऐकून घेतलं नाही तर? ऐक, तुझ्या जीवाची आणि जोखमीची पूर्ण कल्पना आहे मला. तुझ्या डोक्यावर जेवढी रिस्क आहे ना त्याच्या कित्येक पटीने जास्त पैसे देणार आहे मी तुला. इकडे हा पहिला बंडल. या खंड्याला जिवंत अवस्थेत त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून इथे आणलंस त्यासाठी. आणि हा दुसरा बंडल. एक मिनिट. हा बंडल तुझं तोंड कायमचं बंद ठेवण्यासाठी. लक्षात ठेव, हा खंड्या याला तू त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून जिवंत अवस्थेत इथपर्यंत उचलून आणलंस आणि तो माझ्या ताब्यात आहे. हे तू आणि मी सोडून जगातल्या तिसऱ्या व्यक्तीला अजिबात कळता कामा नये. नाही करणार मॅडम. ये. हॅलो ओवी. अरे वा तुला फोन करणार असतो बघ. ओवी तुला ना एक गुड न्यूज सांगायची असते बघ. काय झालं अभि? तुला माहिती असतं का माझ्या आईने तुझ्या बापांना स्वतःहून ठाईन घेऊ म्हटलं असतं.
अरे वा अबीर, म्हणजे आपली पहिली स्टेप तर कम्प्लीट झाली. मग पण अबीर, मला पण तुला सुपर डुपर आयडिया सांगायची आहे. कोणती आयडिया सांग ना, ज्यामुळे आपले आई बाबा हे लपाछपीचं नाटक करतायत ना, ते बंद करतील. वा वा होई, काय डोकं असतं ग तुझं. मला ना कधी कधी असं वाटत की आपण दोघे जण खरंच बहीण भाऊ आहोत. कारण की तुझं डोकं पण माझ्यासारखं सुपर डुपर चालत असतं ना. हो ना, तू स्कूल मध्ये माझी हेल्प केलीस, त्या मुलाला बरोबर पनिशमेंट दिलीस. खरंच आपण बहीण भाऊ आहोत. ए अबी, मी सांगितलेली आयडिया कशी वाटली तुला? होई, आयडिया तर नंबर 1 असते बघ. पण ही आयडिया सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला त्या दोघांना परत एकत्र आणावं लागत असतं की ग. पण हे आपण कसं करणार म्हणतो मी? कारण की आपलं कॅम्प पण संपला, गुरुकुल पण बंद झाला असतो. आता तूच काहीतरी सुचव ग. अबीर, आता पुढच्या आयडिया तूच सुचव. ठीक आहे, करतो विचार. पण जरा थांब, माझ्या या मोठ्या मेंदूवर जरा ताण देऊ दे म्हणतो मी. सुचली बघ आयडिया. सांग सांग, ऐक. वा बे, तू तर खरंच हुशार आहेस. ही आयडिया एकदम परफेक्ट आहे. चल बाय, गुड नाईट. ओके अबीर, गुड नाईट.